नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा अवश्य करा. प्रश्न पहिला, खालीलपैकी महाराष्ट्र पोलीस दलाबाबत कोणते विधान योग्य आहे? नंबर 1, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत कार्यरत आहे. नंबर 2, पोलीस दल गृह विभागाअंतर्गत येते. नंबर 3, पोलीस महासंचालकाची नियुक्ती केंद्र सरकार करते. तर यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत कार्यरत आहे आणि दुसरा आहे पोलीस दल गृह विभागाअंतर्गत येते. हे दोन विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2, संरक्षणाय खलनिग्रहणाय या बोधवाक्याचा अर्थ काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाश. हे संरक्षणाय आणि खलनिग्रहणाय या बोधवाक्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता अधिकारी FIR नोंदवू शकतो? प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता अधिकारी हा FIR नोंदवू शकतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI हा अधिकारी FIR नोंदवू शकतो. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात पोलीस आयुक्त प्रणाली कोणत्या शहरात प्रथम लागू झाली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई. मुंबई या शहरात पोलीस आयुक्त प्रणाली ही प्रथम लागू झाली आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते पोलीस दलाचे कार्य नाही? गुन्हे तपास करणे आहे, कायद्याची सुव्यवस्था राखणे हे पण आहे, न्याय निर्णय देणे नाही. तर न्याय निर्णय देणे हे पोलिसांचं कार्य नाही आहे. जनतेचे संरक्षण करणे हे पण आहे. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्याय निर्णय देणे हे पोलीस दलाचे कार्य नाही. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलीस महासंचालक म्हणजेच DGP हा महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता कायदा पोलीस भरतीशी थेट संबंधित आहे? IMP प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न काय? खालीलपैकी कोणता कायदा पोलीस भरतीशी थेट संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हा कायदा पोलीस भरतीशी थेट संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पोलीस दलात बीट सिस्टमचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागरिक पोलीस संपर्क वाढवणे. हे महाराष्ट्र पोलीस दलात बीट सिस्टमचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पोलीस आयुक्ताला दंडसंहिता लागू करण्याचा अधिकार असतो? नाही. जिल्ह्यात पोलीस अधीक्षक प्रमुख असतो? तर हे योग्य आहे. पोलीस निरीक्षक FIR नोंदवू शकत नाही, हे पण चूक आहे, कारण पोलीस निरीक्षक FIR नोंदवू शकतात. DCP जिल्हा पातळीवर काम करतो, हे पण चुकीचं आहे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोलीस जिल्ह्यात पोलीस अधीक्षक प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात होमगार्ड्स हे कोणत्या विभागाअंतर्गत येतात? प्रश्न काय आहे? महाराष्ट्रात होमगार्ड्स हे कोणत्या विभागाअंतर्गत येतात?
पर्याय क्रमांक 1 संरक्षण, पर्याय क्रमांक 2 महसूल, पर्याय क्रमांक 3 गृह, पर्याय क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन. प्रश्न क्रमांक 10 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गृह. होमगार्ड हे गृह या विभागाअंतर्गत येतात. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते पोलीस पद राजपत्रित गॅझेटेड आहे? तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलीस अधीक्षक हे पद राजपत्रित आहे. प्रश्न क्रमांक 12 CRPC अंतर्गत अटक कोण करू शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोणताही पोलीस अधिकारी कायदेशीर अटींसह CRPC अंतर्गत अटक करू शकतो. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात डायल 112 सेवा कशासाठी आहे? तर 112 कशासाठी ही सेवा देण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपत्कालीन पोलीस मदत यासाठी 112 ही सेवा आहे. प्रश्न क्रमांक 14 पोलीस दलात लॉ आणि ऑर्डर आणि क्राईम ब्रँच यांमधील मुख्य फरक काय आहे? तर यांतील मुख्य फरक आहे पर्याय क्रमांक सी कामाचे स्वरूप हे पोलीस दलात लॉ आणि ऑर्डर आणि क्राईम ब्रँच यातील मुख्य फरक आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणती घटना 0 FIR शी संबंधित आहे? तर प्रश्न क्रमांक 15 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोणत्याही पोलीस ठाण्यात FIR नोंद हे 0 FIR शी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र कोणते? स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र कोणते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे. पुणे हे महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणती विधाने चूक आहे? कोणते विधान ही चूक आहे? पर्याय क्रमांक 1 पोलीस तपास न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असतो हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 FIR अनिवार्य आहे दखलपात्र गुन्ह्यात हे पण बरोबर आहे. पोलीस शिक्षा ठोठावतात तर पोलीस शिक्षा ठोठावतो तर हे विधान चूक आहे. पोलीस साक्षीदार असू शकतो हे पण बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 17 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोलीस शिक्षा ठोठावतो कारण आपल्याला प्रश्नात विचारले गेले कोणते विधान चूक आहे. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोलीस शिपाई. पोलीस शिपाई हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे. प्रश्न क्रमांक 19 कम्युनिटी पोलिसिंग संकल्पनेचा उद्देश काय आहे? तर याचा मुख्य उद्देश काय आहे? जनता पोलीस सहकार्य हे कम्युनिटी पोलिसिंग संकल्पनेचा उद्देश आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात वाहतूक पोलीस कोणत्या अंतर्गत कार्य करते म्हणजे कोणत्या विभागाअंतर्गत कार्य करते? तर प्रश्न क्रमांक 20 चे योग्य उत्तर आहे पोलीस आयुक्तालय. या अंतर्गत महाराष्ट्रात वाहतूक पोलीस कार्य करतात. तर हे होते IMP असणारे 20 प्रश्न. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा अवश्य करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.